शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे निशाण मिरवणूक आणि निशाण मिरवणूक जी आहे ती आता निघालेली आहे। साई मंदिरापासून निघालेली निशाण मिरवणूक द्वारकामाई मंदिरापर्यंत पोहोचते। आपण जे ध्वज बघू शकतात त्यात एक विशेषता आहे, एका साईडला भगवा तर दुसऱ्या अंगाला जो आहे तो हिरवा ध्वज जो आहे तो दिसून येतोय आणि असं हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला हा निशाण मिरवणुकीचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये जर बघितलं समकालीन जे भक्त होते रास्ते त्यासोबत निमोणकर यांचे जे वंशज आहे त्यांचा हा मान आहे आणि त्यांना काठी मिरवणारा मान जो आहे तो पहिल्यांदा दिला जातो। त्यानंतर ग्रामस्थ असतील भाविक असतील हे देखील हा जो झेंडा आहे मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि या पद्धतीने जी ध्वजाची मिरवणूक आहे ती पार पडत असते। खरं तर सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य असलेलं हे असं निशाण मिरवणूक आहे आणि आपण बघू शकता अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये ही शोभा मिरवणूक जी आहे ती पार पडत आहे। निशाणासोबत हे जे भाविक आहेत ते आपल्याला नाचताना देखील पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर साईबाबांना हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं, सबका मालिक एक म्हणून बघितलं जातं आणि त्यांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देखील मोलाचा असल्यानं देशात नाही तर विदेशातून लाखो भाविक जे आहेत ते शिर्डीला येत असतात आणि रामनवमी उत्सवात सहभागी होत असतात। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।